आठवून लगे आता का इकडे जाऊ का इकडे जाऊ? इकडेच जा ना काही बाग उई जायला नाही आवर राहिलं ना आली जाणं तास व्हायला होतं फक्त. शांताराम ज्योतिराम पाटील, राहणार खडकदेवडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मी इथे खडकदेवडा बुद्रुक शिवारात माझ्या शेतात उभा आहे. मी खरीपला या शेतामध्ये कपाशी लावलेली होती आणि ते कपाशीचं उत्पन्न अतिवृष्टीमुळे फारच कमी झालं आहे. म्हणजे मी जेवढं मटेरियल, पावडर, खत वगैरे निंदणी, टुपणी आणि वेचणी केली तेवढासुद्धा पैसा मिळालेला नाही आहे. त्यामुळे फारच परिस्थिती हालाकीची झालेली आहे. त्यामुळे मी आता रब्बी म्हणून याच शेतामध्ये आता मी मका लावलेला आहे. तो मका म्हणजे मी 26 नोव्हेंबरला लावलेला होता. आज रोजी तो 21 दिवसाचा मका झालेला आहे आणि त्याच्यावर मी आता ही पहिली फवारणी करत आहे. आता ड्रिचिंग करत आहे फवारणीची. तर याच्यातून तरी काहीतरी उत्पन्न होईल आणि काहीतरी आम्हाला शेतकऱ्यांना 2 पैशांचा हातभार लागेल अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो. बाकी शेतकऱ्यांना परमेश्वर ठेवेल तसं राहावंच लागणार आहे. पण यातून आम्हाला काहीतरी मक्याच्या उत्पन्नातून काहीतरी फायदा होईल व अशी मी आशा करतो. आणि सरकारला एवढीच विनंती करतो मी की कमीत कमी तुम्ही पावडर आणि मटेरियलचे भाव कमी करा, जेणेकरून आणि आमच्या मक्याला हमी भाव द्या, एवढी मी विनंती करतो. शेतकऱ्यांच्या कापसाला अजून भाव नाही आहे. 65-66च्या वरती कापूस कोणी घेत नाही आहे. त्यामुळे सरकारने आमच्या शेतकऱ्यांकडे थोडं लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांसाठी काहीतरी उपाययोजना करावी ही मी सरकारकडून अपेक्षा करतो. आणि 2 शब्द